सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे इलेक्शन जवळ आलं की त्यांनी गॅस सिलेंडरचे भाव कमी केलेत. काय आहे, जेव्हापासनं सुनेत्रा पवार या बारामतीची लोकसभा लढवणार असं चित्र दिसायला लागल्यापासून राज्यातल्या मोठ्या ताईंचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे. त्यामुळे त्या वाटेल त्या वेळेला वाटेल ते वक्तव्य करत असतात. आजपर्यंत 2014 पासून या देशातल्या महिलेला तिचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून तर सरणापर्यंत मोदीजी तिच्यासोबत, त्या ताईसोबत, त्या माईसोबत, संपूर्ण देशातल्या मातृशक्तीसोबत उभे राहिलेले आहेत. आणि आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत. मोदीजींचं कोरोनाचं वॅक्सिन घेतलं नसतं तर काय झालं असतं? म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही त्या ठिकाणी जीवनदान दिलंय. लस घ्या आणि माझ्यावर टीका करा, ते काम आपल्या मोठ्या ताई करतायत. पण मी सांगितलं तसं जेव्हापासून सुनेत्रा पवारांची की आता या लोकसभेची निवडणूक बारामतीची लढणार आहे, मोठ्या ताई हल्ल्या आहेत आणि त्याच्यातून मानसिक संतुलन बिघडलंय आणि मग ही अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात. साताऱ्यातून उदयनराजेंच्या पाठीशी राहावं म्हणून तुम्ही आव्हान केलं महिलांना. त्याबाबत सातारची सीट खासदार उदयनराजेंसाठीच. बघा, एक बहीण म्हणून जी आमची इच्छा आहे, जी माझी इच्छा आहे, त्या साताऱ्यातल्या प्रत्येक ताईची इच्छा आहे आणि ती इच्छा व्यक्त करणं हे आम्हा बहिणींचा धर्म आहे आणि आम्ही ते करतोच. सुप्रिया सुळेंनी अजून आमचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्या बहिणींचा विचार जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एक कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे. आणि मला विश्वास आहे की आमचे नेते देवेंद्रजी, आमचे नेते बावनकुळेजी अतिशय सकारात्मक असा विचार करतात. गृहमंत्र्यांनी किती तिकीट मिळतील बघा, आजच्या तारखेला सुद्धा विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार जर कुणाच्या असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा सगळ्यांनी पुरुषांना संधी दिली. एकमेव आमचा पक्ष असा आहे की त्यांनी एका महिलेला संधी दिली. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जाईल. एवढंच नाही, इतके वर्ष लोकसभेत विधानसभेत फक्त महिलांना रिझर्वेशन देऊ अशा फक्त वल्गना विरोधकांनी केल्या, पण मोदीजींनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. आणि म्हणून सपने नहीं हकीकत नहीं, सपने नहीं हकीकत बुनते हैं आणि तभी तो सारे मोदी को चुनते हैं. गृहमंत्र्यांचं काम बरोबर असेल तर आमच्यावर ही वेळ आली नसते अशी टीका करताना सुप्रिया सुळे बोललेत आज. अरे परत तेच सांगते तुम्हाला मी, मोठ्या ताईंचा जरा त्यांना थोडा वेळ द्या. मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. हल्ल्या आहेत त्या, तुम्हाला दिसत नाही का? इतके वर्ष तुम्ही त्यांना पाहताय, मी तर सोबत काम केलंय. आणि त्याच्यामुळे मोठ्या ताईंच्या मनाचा पण थोडासा विचार करा. जर त्या काय अशा बोलत असतील तर फार लक्ष देऊ नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.